नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नंदुरबार शहरामधल्या एका नामांकित शाळेत 5वीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड झालाय. शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमानं विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रताप दिनांक 27 ऑगस्ट रोजी केला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचा देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आलं होतं. सदर विद्यार्थी घरी आपल्या पालकांजवळ सांगितल्यानंतर प्रकरण उघड झाले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. सदर प्रकरण संवेदनशील होते, परंतु शाळानं घटना लपवण्याचा प्रकार केला असा आरोप होतोय. पोलीस शाळेची देखील झाडाझडती घेणार असून दोषी आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले. आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता. त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे. एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इसमानने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले. त्यामध्ये पोलिसांनी लगेच CR नंबर 542/2024 75(3) भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन 11, 3, 12, 16, 17, 21 याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे. ते पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा आणि शाळेचं जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जी आहे त्यांचं जे रोल आहे त्याबद्दल ही तपास नक्की होईल. घटना 27 तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज नोंदवण्यात आली होती. तर यामध्ये सुद्धा पोलिसांचा तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेग्लिजन्स होता किंवा कसे. महान्यूज 7 करिता मिर्झा आफिक, नंदुरबार. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेदरम्यान राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष तारिफ साहिर लोखंडवाल यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहरातील गार्डन रोड जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मूक निषेध आंदोलन करण्यात आले. सदर घटनेचा निषेध म्हणून संबंधित कंत्राटदार आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा लवकर उभा राहावा या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरी या आंदोलनास महिला, युवक यासह सर्व फ्रंटल आणि सेलचे जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मूक आंदोलन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष क्रांती राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष तारिक साहिल लोखंडवाला, प्रदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट शिल्पा घावडे, महिला जिल्हाध्यक्षा सुनैना येवतकर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर, शहराध्यक्ष सागर राऊत, OBC जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पंधरे, युवक तालुकाध्यक्ष आकाश चंदनखेडे, युवक तालुकाध्यक्ष बाबुळगाव अमन चौधरी, महिला शहराध्यक्ष अबोली देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे
सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। आजच्या संघर्षमय मानवतेला नवीन दिलेल्या शिकवणुकीशी परिचित करून देण्याची गरज आहे, ज्याने त्या समाजाला पुन्हा जिवंत केलं, जेणेकरून त्या दुःखाचे खरे आणि कायमस्वरूपी उपाय शोधता येतील। या गरजेच्या पार्श्वभूमीवर IYF रहमत उल आलमीन या विषयावर एक 10 दिवसीय मोहीम आयोजित करत 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या या मोहिमेचे प्रमुख लक्ष विद्यापीठातील विद्यार्थी असतील। या मोहिमेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान, सेमिनार्स, अधिवेशने आणि कॉर्नर मीटिंग्स यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातील। आम्ही सर्व विद्वान आणि न्यायप्रिय लोकांना विनंती करतो की आमच्या आमंत्रणाचा भाग बनून समाजात समृद्धी आणि शांती आणण्यासाठी एक माध्यम बनावे, असं आयोजित पत्रकार परिषदेत आवाहन करण्यात आलं। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन येथे थोर विदर्भवादी नेते पद्मविभूषण लोकनायक बापूजी अणे यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती आणि नागपूर पत्रकार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला। कार्यक्रमात ॲडव्होकेट अविनाश काळे, संयोजक लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती आणि जनमंचचे प्रमोद लांडे यांनी विधानसभा निवडणुका आणि वेगळा विदर्भ या विषयावर भाष्य केले। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। आणि यासह प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100।